गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सोनेखारी या गावी बिरसा मुंडा चौक येथे बिरसा मुंडा स्मारक समितीच्या वतीने बिरसा मुंडा जयंती समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। भगवान बिरसा मुंडाची आज जयंती आहे आणि त्या जयंतीविषयी काय संदेश देणार आहे? क्रांतीवीर बिरसाजी मुंडा जी हे अतिदुर्गम डोंगराळ भागात राहणारे आणि लहानशा कुटुंबामध्ये याचा जन्म झाला आहे। हे वयाच्या 25व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती आमच्या सर्व भारत देशासाठी त्यांनी बलिदान केलं आहे। त्याप्रमाणे त्याने जे केलेले कार्य जल जंगल जमीन हे आमच्या सर्व समाज बांधवांनी प्रेरणा घ्यायला पाहिजेत। खरोखरच वयाच्या 25व्या वर्षी हा लहानसा मुलगा आपल्या समाजासाठी एवढे आंदोलन आणि 5000 सैनिक त्यांनी स्वतः घडवून इंग्रजांसोबत लढाई केला आणि ते इंग्रजांच्या हातून न मरता त्यांना एक 20 बाजू। आपलं पूर्ण नाव काय? मी आशिष श्री जियालालजी पंधराजी काय संदेश देणार आहे जनतेला? मला फक्त आज या आम्ही दरवर्षीप्रमाणे 15 नोव्हेंबरचा प्रोग्राम करतो। आपल्या आदिवासी समाजामध्ये जे बिरसा मुंडांनी जे योगदान दिलंय जल जंगल आणि जमीन त्यांचं फक्त आपल्याला संरक्षण त्यांनी जे आपल्याला फक्त आपल्याला या ठिकाणी मूर्ती मानून होणार नाही किंवा त्यांची जयंती साजरी करून होणार नाही, तर त्यांचे जे विचार आहे त्यांनी या वयाच्या 25व्या वर्षामध्ये समाजासाठी एक प्रेरणा त्यांनी तयार करून दिली। जे त्यांचे अपूर्ण जे कार्य आहे, कारण 25व्या वर्षामध्ये कोणीच पूर्ण कार्य करू शकत नाही, पण त्यांनी एक पाऊल जे टाकलेलं आहे त्या पाऊलाला आपल्याला पुढे न्यायचं आहे। त्यांनी जे वटवृक्ष लावलेलं आहे त्या वटवृक्षाला आपल्याला मोठं करायचं आहे। त्यांनी जे हा जो संदेश आहे त्या जयंतीच्या निमित्तानं तोच आम्हाला समाजामध्ये जनजागृती हळूहळू करावी या निमित्तानं आम्ही दरवर्षी 15 नोव्हेंबरला आपला हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहानं थाटामाटानं साजरा करत असतो। सर्व समाज बांधव या ठिकाणी हलबी गोंड गोवारी असे सर्व मिळून आम्ही हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत। आपण युवाला काय संदेश देणार? युवकांना फक्त मला एवढं संदेश द्यायचा आहे की आता सध्या जे राजकारणाची परिस्थिती बघता ज्या महापुरुषांनी जे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली त्याच विचार घेऊन आपण पुढे येऊन समाजकारण राजकारण काय म्हणता? आज आपण इथं सरपंच आहात सोनेखारीचे, काय संदेश देणार आहे जनतेला? आज भगवान बिरसा मुंडा यांची 15 नोव्हेंबरला आज जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीच्या माध्यमातून सगळ्या देशवासियांना सगळ्या गावातील सगळ्या बंधू भगिनींना असे आदिवासी समाज बांधवांचे सगळेच बंधू भगिनींना असे या जयंतीच्या माध्यमातून असे सांगण्यात येते की सगळ्यांनी जसे बिरसा मुंडा एकत्रित आले आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्रित करून आपल्या जीवाचा बलिदान दिला, आहुती दिली, आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी सगळ्यांना एकत्रित केला आणि सगळ्यांसाठी इंग्रजांशी लढा लढून त्यांनी एवढे हे कार्य उभारले। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।